नमस्कार मंडळी, न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इंदुरीकर महाराजांना कोण ओळखत नाही. आपल्या विरोधी शैलीत कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. हेच इंदुरीकर महाराज आता कीर्तन प्रवचन सोडण्याच्या तयारीत आहेत. होय, ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. स्वतःवर व कुटुंबावर होणाऱ्या खालच्या पातळीवरील टीकेमुळे निराश झालेले इंदुरीकर महाराज कीर्तन प्रवचन सोडण्याचा निर्णय घेत आहेत. फेटा सोडण्याच्या तयारीपर्यंत ते आलेत. त्यांच्या याच निर्णयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. इंदुरीकर महाराजांनी हा निर्णय का घेतलाय? नेमकं काय झालंय? महाराष्ट्र एका चांगल्या कीर्तनकाराला मोकणार का? हाच विषय आपण आज समजून घेऊयात. अकोले तालुक्यातील इंदुरी हे महाराजांचे मूळ गाव. याच गावाच्या नावावरून त्यांनी इंदुरीकर महाराज अशी ओळख झाली. निवृत्ती काशीनाथ देशमुख असे त्यांचे खरे नाव. BSc B.Ed पर्यंत शिक्षण घेतलेल्या इंदुरीकर महाराजांनी सुरुवातीच्या काही दिवस ज्ञानदानाचं काम केलं. परंतु परमार्थाची आवड असल्याने त्यांनी समाजप्रबोधन हाच व्यवसाय स्वीकारला. गेल्या 3 दशकांपासून त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. राज्यभर त्यांचा चाहता वर्ग आहे. देशविदेशातही त्यांचे भक्त आहेत. आपल्या विनोदी शैलीतून अध्यात्माचे दाखले देत त्यांनी स्वतःच्या कीर्तनाची एक वेगळी धाटणी तयार केली आहे. त्यांच्या कीर्तनसेवेतून त्यांना अनेकदा कायदेशीर प्रक्रियेचा सामनाही करावा लागलाय. मात्र आता मुलीच्या साखरपुड्यात केलेला खर्च व बडेजावपणा त्यांना ट्रोलिंग होण्यास कारणीभूत ठरला. त्यांनीही त्यांच्या मुलीच्या कपड्यावरून त्यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांचा संयम सुटला. पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील कालभैरवाष्टमीनिमित्ताच्या कीर्तनात त्यांनी भर स्टेजवरून आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. ते म्हणाले, गेल्या 30 वर्षात अंगावर केस नाहीत तेवढ्या गावात आपण कीर्तन केले. दिवसाला 3 अशी महिन्याला 80-90 कीर्तनं आजही करतोय. शरीराचा एक अवयव ढिला झालाय, पण त्याचा विचार कोणी करत नाही. माझी मुलं लहान असताना 8-8 दिवस त्यांची भेट होत नव्हती. आता त्याच पोरांना खालच्या पातळीवर जाऊन लक्ष केलं जातंय. मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यांवरून लोक बोलतील. त्यात मुलीचा काय दोष होता? ज्यांना शिव्या द्यायच्या त्यांनी मला द्या. या कॅमेरेवाल्यांनी गेली 8 दिवसात आपलं जगणं मुश्किल केलंय. कोणत्या पित्याला आपल्या मुलीला बोललेलं सहन होणार नाही? मग मी का सहन करू? मुलीच्या साखरपुड्यात मुलाकडचे लोक कपडे घेतात. ते कपडे मी घेतले नव्हते. ही साधी गोष्ट क्लिप तयार करणारा समजू नये. आता बास झाली. लोकांच्या शिव्या आतापर्यंत मी अनेकदा खाल्ल्या, परंतु तरीही समाज सुधारायचं काम केलं. त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, पण आता थेट माझ्या घरादारापर्यंत आलंय. ट्रोल करणाऱ्यांना उत्तर द्यायला मी सक्षम आहे, पण आता कुटुंबावर ओढल्यावर मजा राहिली नाही. हे बोलताना इंदुरीकर महाराज उद्विग्न झालेले दिसले. ते पुढे म्हणाले, आता मी कंटाळलोय महाराज. मी 2-3 दिवसात टाकणार आहे क्लिप. थांबवून घेणार आहे. आता बास झाली. 31 वर्ष काम केलं. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं करून त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं. माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना? पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तन बंदच केली पाहिजेत. खरं आहे की खोटं आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. आता इंदुरीकरनंच कीर्तन बंद केली पाहिजेत. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले. आता इंदुरीकरनं फेटा ठेवून द्यावा. त्यांचं त्याने चांगलं जगावं. आम्ही 2-3 दिवसांपासून विचार करतोय. 2-3 दिवसात मी घेणारे निर्णय, पण मजा राहिली नाही त्याच्यात आता. सोशल मीडियावर ट्रोल करणारे व बातम्या दाखविणारे अशा दोघांनाही त्यांनी लक्ष केलं. ते म्हणाले, राजकीय लोक 30 मिनिटाच्या सभेसाठी 3 कोटींचा खर्च करतात. त्यांना प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत आहे का? मग तुम्ही माझ्याच मुळावर का उठलात? तुम्ही राजकीय नेत्यांना एवढा खर्च का केला हे विचारा. मी तुम्हाला 1 कोटी रुपये देतो. आता निवडणुका आल्या आहेत. पाणी आणि पैसा दोन्हीही वाहणार आहे. हे सगळं पाहून तुम्ही गप्प बसणार, तेव्हा तुमची पत्रकारिता कुठं जाते? इंदुरीकर महाराजांची हीच व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. मुलीच्या कपड्यावरून संपूर्ण कुटुंबाला ट्रोल केलेलं त्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे येत्या 2-3 दिवसात कीर्तनसेवा बंद करण्याचा निर्णय ते घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मित्रांनो, इंदुरीकर महाराजांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटून नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.